घराणेवाद आता ते सगळं तुम्ही समझदार को इशारा काफी, आप समझदार लोग हो. कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवाराला भाजपकडून विरोध होतोय. गायकवाड भारतीय जनता पक्षाकडनं विरोध नाही. श्रीकांत शिंदे हे कल्याणमधले शिवसेनेचे उमेदवार असणार आहेत. ते महायुतीचे उमेदवार असणार आहेत. भारतीय जनता पार्टी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे पूर्ण ताकदीने. आणि मागच्या वेळेसपेक्षा जास्त मतांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेंना कल्याणमधनं आम्ही सगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई, रासपा आमची जी एक बृहद युती आहे, ही युती त्या ठिकाणून त्यांना निवडून आणेल हा मी विश्वास करतो. शरद पवारांनी आघाडी धर्म पाळला नाही असं नाना पटोले खुद म्हणाले काल भिवंडीची जागा जाहीर केल्यामुळे. मी तुम्हाला एक सांगू का, कोणीतरी महाविकास आघाडीचं वर्णन अतिशय चांगलं केलं. महाविकास आघाडी असेल किंवा इंडिया आघाडी असेल, ही आघाडी म्हणजे केवळ इंजिन आहे, यांना एकही डब्बा नाही आहे. त्यामुळे या इंजिनमध्ये बसायची जागा देखील नाही आहे. प्रत्येक इंजिन वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. फक्त सगळे इंजिन एका रांगेत उभे करून हात वर करून आम्ही एकत्रित सांगायचं आणि पुन्हा आपापलं इंजिन घेऊन वेगवेगळ्या दिशेने जायचं. ज्या इंजिनमध्ये कोणाला बसायचीच जागा नाही आहे, ती इंजिन काय कामाची आहे. थँक्यू. तर देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी एक मोठी घोषणा केलेली आहे. वंचितचा विकास करण्याचा निर्धार, भाजपला सुजलाम सुफलाम करायचा हाच आमचा ध्येय असल्याचं म्हटलेलं आहे. आणि कल्याणमधून त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी आम्ही उभं असल्याचं देखील म्हटलेलं आहे. तर कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी आता जाहीर झालेली आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांनी आताच एक मोठं वक्तव्य केलेलं आहे की श्रीकांत शिंदे हे कल्याणमधून महायुतीचे उमेदवार असतील आणि त्यांना विजयी करण्यासाठी महायुती म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच केलेलं आहे. त्यामुळे कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे. कालच काही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपण श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कुठेही येणार नाही, कुठलीही सभा घेणार नाही असा ठराव केलेला होता. त्यावरती उत्तर देताना देवेंद्र फडणवीस